पवार हा आज आपली कोकण दौरा आपण सगळे आपल्या ऑफिसमधील स्टाफ पूर्ण ऑफिसमध्ये ते रिटायर्ड असू दे किंवा आपल्या पोस्टामधील असू दे आणि सगळे लोक आज कोकण दौऱ्यासाठी आमचे संदीप घाग आणि संजय चव्हाण, रोहन चव्हाण आणि SP पवार यांच्या घरी हे निवासस्थानी आज मौज मजा करण्यासाठी इथे आले. तर पहिली सुरुवात आमची जवळजवळ 2 वाजता ही बांद्रा ऑफिसमधून सुरुवात झाली आणि बांद्रा ऑफिसपासून सुरुवात जी झाली ती एन्जॉय करत रात्री जवळजवळ 11 वाजता 11:30 वाजता आम्ही कुटरे घाग संदीप घाग यांच्या घरी आम्ही पोचलो आणि खरोखरच चांगलं एन्जॉय आणि चांगलं संदीप घागच्या घरी हे जेवणाचं आमचं खाण्यापिण्याचं व्यवस्था हे त्यांच्या वहिनी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये त्यांनी हे केलं. खरोखरच गावरान कोंबडी हे आमच्या गावरान कोंबडी आणि भोकाचे वडे हे फेमस हा आयटम हे संदीप घाग यांच्या घरी हे आम्हाला खायला मिळालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अल्पहार हा नंतरचा विषय झाला, पण सकाळी उठून हे नदीवरती जे एन्जॉय केली ही एन्जॉय ना आम्हाला कुठल्याही रिसॉर्टमध्ये जी एन्जॉय करायला मिळाली नाही ती आज नॅचरल ह्याच्यामध्ये नदीवरती जी एन्जॉय करायला मिळाली. आम्हाला पोहायला मिळालं, काही लोकांना एन्जॉय जी काही मजा करता आली. जे पोहणारे होते त्यांना पोहायला मिळालं, जे काही पोहणारे नव्हते ते बाहेरच आंघोळ करत होते, असेच अंगावरती पाणी घेऊन करत होते. पण सगळ्यांनी जी काही एन्जॉय केली, एन्जॉय करून आल्याच्या नंतर झोलाई मंदिर घागचा सुकाई देवीचा मंदिर याच्यामध्ये सगळ्यांनी देवदर्शन केलं. देवदर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही दत्त मंदिर जिथे घाग आमचे आल्याच्या नंतर देवाची सगळी पूजा अर्चा करतात आणि त्या सगळ्या त्या देवाच्या तिथे त्या ठिकाणी आम्हाला दर्शन ह्या सगळ्यांना दिलं. अतिशय सुंदर हा दत्त मंदिर हा घागच्या गावी किंवा घागच्या वाडीमध्ये हा अतिशय सुंदर मंदिर हा घागच्या घराच्या समोरच हा मंदिर आहे आणि खरोखर सुंदर आम्हाला आवडलं. त्याच्यानंतर अल्पोपहार तो रात्रीचे भोकाचे वडे हे सुद्धा आम्हाला मिळाले. त्याच्यानंतर कांदे पोहे हे प्रत्येकाने 2-2, 3-3 वेळा घेऊन लेमन टी अतिशय सुंदर हा कार्यक्रम हा घागच्या घरी हा अतिशय सुंदर हा प्रोग्राम झाला. त्याच्यानंतर आम्ही वेणेश्वर मंदिर गुहागर तिथे गेलो. तिथेही अतिशय चांगलं आम्हाला मंदिरचं दर्शन देवाचं दर्शन हा आम्हाला मिळालं. त्याच्यानंतर गणपती मंदिर हेदवी हा हेदवीच्या या ठिकाणी सुद्धा ही जी पूजा आम्ही केली. आम्ही सगळ्या लोकांनी अतिशय चांगलं दशपूजा गणपतीचं दर्शन आम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही कोणतं बीच होता तो? समुद्र चौपाटी तिथे गेलो. हेदवीच्या समुद्र चौपाटीवरती आम्ही गेलो आणि तिथून चौपाटीवरती मौज मजा करून आमचे काही आलेले जे हौशी लोक होते त्या लोकांनी फोटो काढले आणि फोटो काढून झाल्याच्या नंतर स्वतः आम्ही गाडी थोडीशी चालवली आणि एक रोहन चव्हाण यांच्या हातात दिली आणि त्याच्यानंतर आमचं जे काही पाहिजे होतं ते आम्हाला घेऊन आम्ही रोहन चव्हाण यांच्या घरी आलो. यांच्या घरी आल्याच्या नंतर त्यांचे वडील यांनी हे अतिशय आम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये त्यांचे वडील हे त्यांनी आमची अतिशय व्यवस्था चांगल्या पद्धतीत केली की त्यांनी एक कानमंत्र दिलं आम्हाला की तुम्ही जे एकत्र राहून एकामेकाला सांभाळून घेता, एकामेकाला साथ देता हे मला अतिशय आवडलं. असंच तुम्ही चांगलं राहा आणि असंच चांगले पुढे आयुष्यामध्ये किती जरी काय केलं तरी मिळत नाही, पण हा प्रेम हा मिळत नाही हे त्यांनी कानमंत्र आपल्याला दिलं. हे अतिशय सुंदर असं दिलं आणि आज आपण सगळ्यांनी अतिशय मौज मजेमध्ये हा रोहन चव्हाण यांच्या घरी आपण हा प्रोग्राम केलं आणि आता संध्याकाळचा जो प्रोग्राम होणार आहे आज मटणाचं जेवण हे आम्हाला अगदी आल्यापासून तर जेवणापर्यंत पाहिजे तेवढे
नळीचा प्रकार होता. तो बऱ्याचशा नळ्या आम्हाला मिळाल्या, मटण वगैरे खायला मिळाले काय, आणि वेगळं अजून नाचण्याची भाकरी हे सुद्धा आम्हाला एकच मिनिटात आठवाय सगळं आता झालं. एकच मिनिटात नाचण्याची भाकरी हे सुद्धा आम्हाला मिळाली. आणि आता आम्ही हे सगळे निघून आम्ही संजय चव्हाण यांच्या घरी जातोय आणि डेरवन सावर्डे, आणि त्याच्यानंतर आम्ही एक धरणावरती हा प्रोग्राम आहे. तो एक धरणावरती संजय चव्हाण यांचे भाऊ हे अतिशय हौशी, अतिशय संतोष चव्हाण हे अतिशय हौशी आहेत की जरी संजय चव्हाण जरी नसते आले तरी आम्हाला संतोष चव्हाण यांनी आम्हाला आमची व्यवस्था केली असती तर करणार मी आणि आता करणार अशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.